Hello students, how are you all? I hope you are fit and fine at your home. Dear students, today I am going to discuss one very important problem here. Okay, see student, now just now we have appeared for the PAT exam of 2025-26, that is baseline exam. Okay, so I am going to discuss here, मी इथे चर्चा करणार आहे की बेसलाइन एग्जाम मध्ये 8वीच्या वर्गाला इंग्लिश क्लास 8 ओके इंग्लिश सब्जेक्ट या विषयामध्ये डू ॲज डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6 डू ॲज डायरेक्टेड या क्वेश्चन मध्ये एफ नंबरचा क्वेश्चन ओके तो मी इथे डिस्कस करणार आहे. खूपच महत्वाचा आहे 8वीच्या वर्गासाठी. इथे जो हा क्वेश्चन विचारला गेला होता एफ चा तो होता फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट एज अ आंसर. फ्रेम WH क्वेश्चन to get the underlined part as answer. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला हा क्वेश्चन दिला होता फ्रेम WH क्वेश्चन ओके टू गेट द अंडरलाइंड पार्ट ॲज अ आन्सर. म्हणजे जो प्रश्न विचारला गेला होता त्या प्रश्नामध्ये जो अंडरलाइन केलेला पार्ट आहे भाग आहे ते उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही WH क्वेश्चन तयार करा. इथे भरपूर विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे किंवा लिहिले गेलं असणार आहे. म्हणून मी इथे हा प्रश्न डिस्कस करत आहे. खूपच सोप्या पद्धतीने आपण WH क्वेश्चन हा बनवू शकतो. कशा प्रकारे WH क्वेश्चन बनवायचा आहे ते खूपच महत्वाचं आहे आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना हे आलंच पाहिजे. पॅरेंट्स तुम्ही सुद्धा लक्ष द्या की कशा प्रकारे आपण WH क्वेश्चन इथे बनवू शकतो. लगेचच सुरुवात करूया व्हिडिओला आणि लक्ष देऊन पहा की कशा प्रकारे WH वर्ड्स आपल्याला बनवायचे आहे. पहा पहिला प्रश्न एफ मध्ये पहिला प्रश्न असा होता की द डॉग barked loudly. See now student, इथे द डॉग barked loudly आणि अंडरलाइन केलेला शब्द कोणता आहे लाऊडली. आणि स्टुडंट आपल्याला कधीही ट्रान्सफॉर्मेशन करत असताना वाक्य रूपांतरित करत असताना सर्वात अगोदर आपल्याला टेन्स पाहावं लागतं. वाक्याचं टेन्स काळ कोणता आहे ते पाहणं गरजेचं आहे. सी द डॉग बार्क्ड लाऊडली. ओके आता जर याचं पार्ट्स ऑफ स्पीच आपण पाहिलं तर द डॉग आहे सब्जेक्ट ओके सब्जेक्ट आहे. बार्क्ड काय आहे वर्ब आणि लाऊडली काय आहे तर ऍडवर्ब. ओके वाय ऍडवर्ब बिकॉज इट डिस्क्राइब्स द वर्ब आणि जो शब्द वर्बला डिस्क्राइब करतो त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच की ह्या वाक्यामध्ये काय अंडरलाइन केलेलं आहे लाऊडली आणि आपल्याला अशा प्रकारचा WH वर्ड बनवायचा आहे की ते असं उत्तर हे काय आलं पाहिजे लाऊडली आलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मग हा लाऊडली काय दाखवतो क्वालिटी दाखवतो. क्वालिटी दाखवत असताना कोणता WH वर्ड वापरायचा आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहा खूपच सोपा आहे. आन्सर काय असणार आहे आन्सर क्वालिटी आहे कशा प्रकारे कुत्रा भुंकला. ओके द डॉग बार्क्ड लाऊडली. कुत्रा हा जोऱ्याने भुंकला. कसा भुंकला जोऱ्याने. कसा हाऊ. ओके कसा हाऊ. कसा भुंकला जोराने भुंकला. ओके कसा भुंकला म्हणजे हाऊ. ठीक आहे. तर पहा प्रश्नाची सुरुवात कशाने चालू होईल हाऊने. हाऊ ओके मी तुम्हाला सांगितलंय की वाक्यांचं रूपांतर करत असताना अगोदर क्रियापदाचं वर्ब पाहणं गरजेचं आहे. कोणत्या त्या वर्बचं काळ पाहणं गरजेचं आहे टेन्स पाहणं गरजेचं आहे. पहा इथे वर्ब आहे मी तुम्हाला आता सांगितलं की बार्क्ड. ओके बार्क्ड ईडी लागलेला आहे म्हणजे हे पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. कोणतं टेन्स आहे पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. मग सिंपल पास्ट टेन्स आपल्याला प्रश्न बनवत असताना क्रियापद मुख्य क्रियापद न घेता आपल्याला टू बी चे क्रियापद घ्यावं लागतं ते म्हणजे डीड. ठीक आहे. म्हणजे हाऊ
did. ओके, हाऊ डीड द डॉग बार्क. हाऊ डीड त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट. हाऊ डीड द डॉग. आता आपण डीड घेतल्यामुळं बार्कचं ईडी जे आहे ते निघून जाईल आणि क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे बार्क हे मूळ रूप आहे, बार्क्ड पास्ट आहे, बार्क्ड हे तिसरं रूप म्हणजे बार्क्ड आणि ते सुद्धा बार्क्ड आहे. ठीक आहे. सो हाऊ डीड द डॉग बार्क. ईडी काढून टाकायचं आहे आणि क्वेश्चन मार्क. बा आता आन्सर काय येईल? हाऊ डीड द डॉग बार्क. द डॉग बार्क लाऊडली. ठीक आहे. तर हे उत्तर आलं पाहिजे. अशा प्रकारे WH वर्ड फ्रेम आपल्याला करायचा होता. तर खूपच सोप्या पद्धतीनं आपण अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो जर तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्रामर येत असेल तर. जर तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल, चांगल्या पद्धतीने शिकायचे असेल, करेक्ट पद्धतीने शिकायचं असेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळवायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. अधिक माहितीसाठी तुम्हाला कशा प्रकारचं गायडन्स पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. लाईक करा आणि शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक यू. बी स्टडियस, बी थॉटफुल.